गाइस बॅग दवडली. सो हे गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज सकाळी 4ला उठलो आणि हर्षला बी उठवून घेतलं. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत पचमेडीच्या गड चढायसाठी. आपल्यासोबत आहे हर्षू आणि बाकी मग मागे आहेत हे जिप्सी आहे आपली बाकी फॅमिली मेंबर्स बी आले. ईशान भाऊ आज खूप स्मार्ट दिसत आहे. हा बापा. आणि पचमेडी जवळ इतके प्लेस आहे, सेव्ह करून घ्या. आणि अंधारातच निघालो चौऱ्याच्या गडाकडे. फायनली आता पंचमेडीचा जो बेसमेंट आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि या भोलेनाथानं मला पहिले संकेत देऊन दिला का माझ्यासोबत बहुत गलत होणार आहे यार. थोडं समोर जातात मला हा नागोबा दिसला. भाऊ म्हणे हातात धर, म्हणलं नाही बा. खाली होगा भगवान तुम्हाला खूप देगा. पाव पाल्लो ठीक आहे जी. आणि कुठे पण महादेवाचे दर्शन इझिली होत नसतात, कष्ट करावेच लागतात. म्हणून आम्ही पण निघालो पायी. आणि फायनली गडाची पहिली पायरी आम्ही ओलांडली आणि कापूर पण लावून समोर निघालो. पूर्ण एनर्जी आणि भक्तिभावाने आम्ही समोर जातच होतो. चलो. आणि गडावर चढता हा नजारा तुम्ही पाहिलाच असेल. आज खूप रिग्रेट होता यार. काल जिम मध्ये जाऊन लेग मारले आणि आज पचमेडी आलो. चढताना पूर्ण लेग आठवत आहेत. हा. इतका धावत आणि पडत खाली उतरत आहो कारण माझ्या किमती सामान बॅग मध्ये आणि बॅग हरवलेली. आणि बॅग फायनली गेलीच कारण लाखो पब्लिक मध्ये कुठे भेटणार होती. फायनली इतक्या लोकांमध्ये आपण पोहोचलो मंदिराजवळ. आणि यापुढील तुम्हाला यात्रा पाहायला भेटेल समोरच्या ब्लॉग मध्ये. तर फॉलो करायला विसरू नका कारण उद्याला येणार आहे याच्या पुढचा भाग. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या दुसऱ्या पार्ट मध्ये. तर तुम्ही ट्रेकिंग तर पाहिली, आता आपण दर्शन पाहू. तर आता मी होतो चौरेश्वर महादेव मंदिराच्या समोर. आणि हा आहे नजारा समोरचा. मंदिराच्या अंदर 2 मूर्ती आहे, चौरेश्वर बाबा आणि चौरेश्वर महादेव. आणि गर्दी तर काही सांगूच नका, इतकी होती की सांगू नाही शकत. आणि हा सीन मी पहिल्यांदाच पाहत होतो. इतका वजनी त्रिशूळ आणि त्याने घेतला खांद्यावर आणि त्या त्रिशूळाला घेऊन तो फिरत होता. म्हणलं हे तर खरंच पाहण्यासारखं होतं सीन. बघा झालंच आहे, थोडाच बाकी आहे. आणि दर्शन घेऊन मी निघालो होतो खाली जायसाठी आता. आणि हा व्यक्ती अशा जागेवर झोपून होता जिथून पडला घसरला की सरळ महादेवाकडे. तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही महादेवाला गेले आहेत की नाही. आणि मराठी माणसाला फॉलो करायला विसरू